जालना येथे SRP पोलीस भरती प्रक्रियेमध्ये उडाला गोंधळ. भरती प्रक्रिया पुन्हा राबवण्याची उमेदवारांनी केली मागणी. SRP भरतीला आलेल्या उमेदवारांना डांबून ठेवल्याचा आरोप. 6 तासापासून भरती प्रक्रिया बंद पडली. SRP भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा उमेदवारांचा आरोप. जेवायलाही सोडत नसल्याचा उमेदवार आक्रमक. उद्या दुसऱ्या जिल्ह्यात भरती असल्याने विद्यार्थी हतबल. आज जालना शहरातून पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे. याविषयी सविस्तर माहिती अशी की जालना शहरातील राज्य राखीव पोलीस गट क्रमांक 3 या ग्राउंडवर राज्य राखीव पोलीस दलाच्या भरतीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून उमेदवार हजर होत आपले नशीब आजमावत आहेत. मात्र या भरती प्रक्रियेमध्ये प्रचंड तफावत असल्याचा आरोप या उमेदवारांनी केला असून या संपूर्ण भरती प्रक्रियेचे प्रमुख असलेले समादेशक यांनी सुद्धा गांभीर्याने या प्रकाराकडे न पाहिल्यामुळे त्यांच्यावरही या उमेदवारांनी संशय व्यक्त केला असून काही देवाणघेवाण वसुलीबाजी करत ही भरती प्रक्रिया राबवत असल्याचा आरोप यामध्ये उमेदवारांनी केला आहे. या प्रसंगी बोलताना भरतीला आलेल्या उमेदवारांनी आपले मत व्यक्त केले आहे की जे उमेदवार 100 मीटर धावण्यामध्ये येत नाहीत त्यांना जास्त नंबर देऊन पास केले जात आहे आणि जे 100 मीटर धावण्यामध्ये येत आहेत त्यांना नंबर कमी देण्यात येत आहे. तसेच उमेदवारांना डांबून ठेवल्याचा आरोप देखील उमेदवारांनी केला आहे. आज भरतीचा 3रा दिवस असून भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत उमेदवारांनी भरती प्रक्रिया बंद पाडली व आक्रमक होत उमेदवारांनी ठिय्या सुरू केला आहे. मात्र 6 तासापासून जेवायलाही सोडत नाहीत आणि बाहेरही जाऊ देत नाही. त्याचबरोबर उद्या दुसऱ्या जिल्ह्यातील भरतीला जायचं असल्यानं उमेदवार अडकून बसले आहेत. त्यामुळं भरतीला आलेले उमेदवार डांबून ठेवल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. या प्रकरणी राज्य राखीव पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांनी यावर बोलण्यास नकार दिला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. स्टार मराठवाडा न्यूजसाठी मुख्य संपादक बबनराव वाघ.